बालकांड सिय स्वयंबरू देखिय जाई इसू काही धौ देई बडाई लखन कहा जस भाजनू सोई नाथ कृपा तव जापर होई। मुनी म्हणाले, जाऊन सीतेचे स्वयंवर पाहिले पाहिजे. बघूया ईश्वर कुणाला सन्मान देणार आहे. लक्ष्मण म्हणाला, हे नाथ, ज्यावर तुमची कृपा असेल तोच सन्मानाला पात्र ठरणार. हर्षे मुनी सब सुनी बरबानी दिन्ही असीस सब ही सुखुमानी. मुनी वृंद समेत कृपाला देखन चले धनुष्य मख साला. ही उत्तम वाणी ऐकून सर्व मुनी प्रसन्न झाले. सर्वांनी आनंदाने आशीर्वाद दिला. नंतर मुनी समुदायासह कृपाळू श्री रामचंद्र धनुष्य यज्ञ शाला पाहण्यास गेले. रंगभूमी आये दोऊ भाई असी सुधी सब पुरबासिन्न पायी. चले सकल गृह काज बिसारी बाल जुबान जरठ नरनारी. दोघे भाऊ रंगभूमीवर आले आहेत अशी वार्ता जेव्हा नगरवासियांना मिळाली तेव्हा आबालवृद्ध स्त्री पुरुष घर आणि कामधाम विसरून निघाले. देखी जनत भीर भई भारी सुची सेवक सब लिये हंकारी. तुरत सकल लोघन्न पही जाहू आसन उचित देहू सब काहू. जेव्हा जनकांना दिसले की मोठी गर्दी झाली आहे तेव्हा त्यांनी सर्व विश्वासू सेवकांना बोलावून घेतले आणि म्हटले, तुम्ही ताबडतोब सर्व लोकांपाशी जा आणि सर्वांना यथायोग्य आसने द्या. कही मृदू वचन बिनीत तिन्ह बैठारे नरनारी. उत्तम मध्यम नीच रघु नीज थल अनुहारी. त्या सेवकांनी गोड व नम्रपणे बोलून उत्तम मध्यम सामान्य अशा सर्व दर्जाच्या स्त्री पुरुषांना त्या त्या ठिकाणी बसविले. राजकुंवर तेही अवसर आये मनहु मनोहरता तन छाये. गुणसागर नागर बरबीरा सुंदर श्यामल गौर शरीरा. त्याच वेळी राम लक्ष्मण हे राजकुमार तेथे आले. प्रत्यक्ष मनोहरताच त्यांच्या शरीरावर पसरली होती. एकाचे शरीर सुंदर सावळे आणि दुसऱ्याचे गोरे होते. ते गुणांचे सागर, चतुर व उत्तम वीर होते. राज समाज विराजत रुरे उडगनमहू जनु जुग विधुपुरे. जिन्ह के रही भावना जैसी प्रभू मूर्ती तिन्ह देखी तैसी. ते राजांच्या समाजामध्ये असे शोभून दिसत होते की जणू तारांगणांच्या मध्ये 2 पूर्ण चंद्र असावेत. ज्यांची जशी भावना होती त्यांना प्रभूंची मूर्ती तशीच दिसली. देखही रूप महा रणधीरा मनहु वीर रसू धरे शरीरा. डरे कुटिल नृप प्रभू ही निहारी मनहु भयानक मूर्ती भारी. महान रणधीर अशा राजे लोकांना श्री रामचंद्रांचे रूप असे दिसत होते की जणू प्रत्यक्ष वीररस शरीर धारण करून आला असावा. ते फार भयंकर असावेत असे वाटून दुष्ट राजे प्रभूंना पाहून घाबरले. रहे असुर छल छोनिप बेशा तिन्ह प्रभू प्रगट काल समदेखा. पुरबासिन्ह देखे दोऊ भाई नरभूषण लोचन सुखदाई. जे राक्षस कपटाने तेथे राजांच्या वेशांत बसले होते त्यांना प्रभू प्रत्यक्ष काळाप्रमाणे दिसले. नगरवासियांना ते दोघे बंधू नररत्ने व नयनाल्हादक वाटले. नारी बिलोक ही हरशी ही निज निज रुची अनुरूप जनु सोहत सिंगार धरी मूर्ती परम अनुप. स्त्रिया मनात आनंदून आपापल्या आवडीप्रमाणे त्यांना पाहत होत्या. जणू शृंगार रसच परम अनुपम मूर्ती धारण करून शोभून दिसत होता. विदूषण प्रभू विराटमय दिसा बहुमुख कर पग लोचन सीसा. जनक जाती अवलोक ही कैसे सजन सगे प्रिय लागही जैसे. विद्वानांना ते पुष्कळ मुखे, हात, पाय, नेत्र व शिरे असलेल्या विराट रूपात दिसले. जनकांच्या कुटुंबियांना प्रभू जणू सख्खे स्वजन व प्रिय वाटत होते. सहित बिदेह
बिलोकहिरानी शिशु सम प्रीती न जाती बखानी जोगीन परम तत्वमय भासा शांत शुद्ध समसहज प्रकाशा. जनकांसह सर्व राण्यांना ते आपल्या मुलासारखे वाटत होते. त्यांच्या प्रेमाचे वर्णन करणे कठीण आहे. योग्यांना ते शांत शुद्ध सम आणि स्वयंप्रकाशी परम तत्वांच्या रूपात दिसले. हरी भगतन देखे दोऊ भ्राता इष्ट देव इव सब सुखदाता राम ही चितव भाय जेही सिया सो सनेहू सुखू नहीं कथनिया. जे हरिभक्त होते त्यांना दोघे बंधू सर्व सुखे देणाऱ्या इष्टदेवासारखे दिसले. सीता ज्या भावनेने श्रीरामचंद्रांना पाहत होती ते प्रेम व सुख तर सांगताच येणार नाही. उर अनुभवती न कही सकसोऊ कवन प्रकार कहे कबी कोऊ. एही विधी रहा जाही जस भाऊ तेही तस देखेऊ कोसल राऊ. त्या प्रेम आणि सुखाचा ती मनातल्या मनात अनुभव घेत होती, परंतु ते ती सांगू शकत नव्हती. मग कुणी कवी ते कसे सांगू शकेल. अशा प्रकारे ज्याचा जसा भाव होता तसेच त्याला कोसलाधीश श्रीराम दिसले. राजत राज समाज महू कोसल राज किशोर सुंदर श्यामल गौरतन विश्व विलोचन चोर. सुंदर सावळ्या व गोऱ्या रंगाचे आणि संपूर्ण विश्वाचे नेत्र आकर्षून घेणारे कोसलाधीश कुमार अशा प्रकारे शोभून दिसत होते. सहज मनोहर मूर्ती दोऊ कोटी काम उपमा लघु सोऊ. शरदचंद निंदक मुख निके निरज नयन भावते जी के. दोन्ही मूर्ती स्वभावातः मन हरण करून घेत होत्या. कोट्यवधी कामदेवांची उपमाही त्यांच्यासाठी थिटी आहे. त्यांचे सुंदर मुख शरद पौर्णिमेच्या चंद्राला हिणवणारे होते आणि कमलांसारखे नेत्र मनाला भुरळ पाडणारे होते. चितवनी चारू मार मनू हरणी भावती हृदय जाती नाही बरणी. कल कपोल श्रुती कुंडल लोला चिबुक अधर सुंदर मृदू बोला. त्यांची सुंदर नजर कामदेवाच्या मनालाही मोहविणारी होती. ती मनाला मोहित करीत होती, पण अवर्णनीय होती. सुंदर गाल, कानांमध्ये डोलणारी कुंडले, हनुवटी व अधर सुंदर होते आणि वाणी कोमल होती. कुमुदबंधू करनिंदक हांसा भ्रुकुटी बिकट मनोहर नासा. भाल विशाल तिलक झलकाही कच बिलोकी अली अवली लजाही. त्यांचे हास्य चंद्रकिरणांना तुच्छ ठरविणारे होते. कमानदार भुवया आणि नासिका मनोहर होती. विशाल भाल प्रदेशावर तिलक झळकत होता. काळ्या कुरळ्या केसांना पाहून भ्रमरांचे थवे सुद्धा लाजत होते. पीत चौतनी सिरन्नी सुहाई कुसुमकली बीच बीच बनाई. रेखे रुचिर कंबू कल गीवा जणू त्रिभुवन सुषमा की सीवा. पिवळ्या चौकोनी टोप्या शिरांवर शोभत होत्या. टोप्यांवर मधून मधून फुलांच्या कळ्या रंगविलेल्या होत्या. शंखासारख्या सुंदर गळ्यावर 3 मनोहर रेषा दिसत होत्या, ज्या जणू तिन्ही लोकांच्या सौंदर्याची मर्यादा दाखवित होत्या. कुंजरमणी कंठा कलित उरन्नी तुलसिका माल. वृषभ कंध केहरी ठवनी बलनिधी बाहू विशाल. वक्षस्थळावर गजमुक्तांचे कंठे आणि तुळशीच्या माळा शोभत होत्या. त्यांचे खांदे बैलांसारखे उंच व पुष्ट होते. त्यांची उभे राहण्याची ऐट सिंहासारखी होती आणि बाहू विशाल व शक्तीचे भांडार होते. कटी तुनीर पीतपट बांधे करसर धनुष बामबर कांधे. पीत यज्ञ उपबीत सुहाये नख सीख मंजू महाछबी छाये. कमरेला पितांबर कसलेला असून त्यावर भाते बांधलेले होते. उजव्या हातात बाण व डाव्या सुंदर खांद्यावर धनुष्य व पिवळे यज्ञोपवीत शोभत होते.
नखशिखांत सर्व अवयव सुंदर असून त्यांच्यावर मोठी कांती झळकत होती. देखी लोक ग सब भये सुखारे, एकटक लोचन चलत न तारे, हर्षे जनकू देखी दोऊ भाई, मुनिपद कमल गहे तब जाई. त्या दोघांना पाहून सर्वजण सुखावले. देवांचे डोळे एकटक त्यांना पाहू लागले. डोळ्यांच्या बाहुल्या सुद्धा स्थिरावून गेल्या. राजा जनक त्या दोघा भावांना पाहून आनंदित झाले. मग त्यांनी मुनींजवळ जाऊन त्यांची चरणकमले धरली. करी बिनती निज कथा सुनाई, रंग अवनी सब मुनी ही देखाई, जह जह जाही कुंवर बर दोऊ, तह तह चकित चितव सबू कोऊ. त्यांनी धनुष्याच्या पणाविषयीची आपली कथा नम्रपणे सांगितली आणि मुनींना संपूर्ण रंगभूमी दाखविली. मुनींच्या बरोबर दोघे राजकुमार जेथे जेथे जात होते तेथे तेथे सर्वजण त्यांना आश्चर्यचकित होऊन पाहत होते. निज निज रुख राम ही सबू देखा, कोऊ न जान कछु मरमु विशेषा, भली रचना मुनी नृपसन कहेऊ, राजा मुदित महासुख लहेऊ. सर्वांना वाटे की श्रीराम आपल्याकडेच पाहत आहेत, परंतु त्यामागील रहस्य कोणी जाणू शकले नाही. मुनींनी राजाला सांगितले की रंगभूमीची निर्मिती फार छान आहे. ते ऐकून राजा जनक प्रसन्न झाले आणि त्यांना फार समाधान वाटले. दो सब मंचन्न ते मंचू एक सुंदर बिसद बिसाल, मुनी समेत दोऊ बंधू तह बैठारे महिपाल. सर्व मंचांमध्ये एक मंच अधिक सुंदर, दैदिप्यमान व विशाल होता. स्वतः राजांनी मुनींसह दोघा भावांना तेथे बसविले. प्रभू ही देखी सब नृप ही हारे, जनु राकेस उदय भये तारे, असी प्रतीती सब के मन माही, रामच्या पतोरब सक नाही. ज्याप्रमाणे पूर्ण चंद्र उगवताच तारे प्रकाशहीन होतात, त्याप्रमाणे प्रभूंना पाहून जमलेले सर्व राजे मनातून निराश झाले. सर्वांची खात्री पटली की श्रीरामचंद्रच हे शिवधनुष्य मोडणार, यात शंका नाही. बिनु भंजेहू भव धनुषु बिसाला, मेलीही सिय राम उरमाला, अस बिचारी गवनहू घर भाई, जसू प्रतापू बलू तेजू गवाई. शिवांचे विशाल धनुष्य मोडले नाही तरी सीता श्रीरामचंद्रांच्याच गळ्यात वरमाला घालील, असा विचार करून काही राजे म्हणू लागले की अरे बाबांनो, असा विचार करा आणि आपली कीर्ती, प्रताप, बल व तेज यांवर पाणी सोडून आपापल्या घरी चला. बिहसे अपर भूपसुनी बानी, जे अविवेक अंध अभिमानी, तोरेहू धनुषू व्याहू अवगाहा, बिनु तोरे को कुवरी बी आहा. दुसरे राजे जे अविवेकामुळे अंध झालेले होते आणि घमेंडखोर होते, त्यांनी हे ऐकल्यावर ते फिदी हसले. ते म्हणाले, धनुष्य मोडले तरीही विवाह होणे कठीण आहे. आम्ही सहजपणे सीता हातची जाऊ देणार नाही. मग धनुष्य मोडल्याविना राजकुमारीशी लग्न कोण करू शकेल? एक बार कालऊ किनकोहू, सिय हित समर जितब हम सोऊ, यह सुनी अवर महिप मुसुकाने, धर्मशील हरिभगत सयाने. प्रत्यक्ष काल जरी असला तरी सीतेसाठी आम्ही त्यालाही युद्धात जिंकू. ही घमेंडीची भाषा ऐकून धर्मात्मे, हरिभक्त आणि शहाणे असे जे दुसरे राजे होते ते हसले. सो सिय बी आहबी राम गर्व दुरी करी नृपन्न के, जीती को सक संग्राम दशरथ के रन बांकुरे. ते म्हणाले, राजांचा गर्व हरण करून श्रीरामचंद्रच सीतेशी विवाह करतील. युद्धाच्या बाबतीत म्हणाल तर महाराज दशरथांच्या रणवीर पुत्रांना युद्धात कोण जिंकू शकेल? व्यर्थ मरहू जनी गाल बजाई, मन मोदकन्ही की भूख बुताई, सीख हमारी सुनी परम पुतीना, जगदंबा जानहू जिय सीता. फुकट बडबड करून मरू नका. मनातल्या मांड्यांनी भूक भागते काय? आमचा निष्कपट
सल्ला ऐकून सीतेला आपल्या मनात प्रत्यक्ष जगज्जननी समजा. जगतपिता रघुपतीही विचारी, भरी लोचन छबी लेहू निहारी. सुंदर सुखद सकल गुण रासी, ए दो बंधू शंभू उरबासी. आणि श्री रघुनाथांना जगतपिता परमेश्वर मानून डोळे भरून त्यांचे लावण्य पाहून घ्या, अशी संधी वारंवार येत नसते. सुंदर सुखदायक आणि समस्त गुणांची राशी असलेले हे दोन्ही भाऊ भगवान शिवांच्या हृदयात निवास करणारे आहेत. सुधा समुद्र समीप बिहाई, मृगजलू निरखी मरहू कतक धाई. करहू जाई जा कहू जोई भावा, हमतऊ आजू जन्म फलू पावा. जवळ आलेल्या भगवत दर्शन रूप अमृताचा समुद्र सोडून तुम्ही जगज्जननी जानकीला पत्नी म्हणून मिळविण्याचे मृगजल पाहून धावून का मरता? असो बाबांनो, ज्याला जे योग्य वाटेल तेच करा. आम्ही तर श्रीरामांचे दर्शन घेऊन आज जन्माचे सार्थक करून घेतले आहे.